एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता। परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांनी सगळं निवडणूक मनावरती घेतली होती आणि मग मतदारांनी दाखवून दिलं, शिवसेना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की इथे अनंत गीतेला महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्य मिळालं आणि म्हणून रामदास कदम, योगेश कदम त्याची निवडणूक लढणार हा शब्द पाळतील का? कारण ह्याला कुठलाही शब्द पाळायची कधीच सवय नाही आणि सातत्यानं लोकांच्या एक बोलायचं आणि बोलून झाल्यानंतर लोकांनी नाकारल्यानंतर ते शब्द त्याच्यामध्ये न पाळणारे रामदास कदम आता लोक निवडणुकीला पुढच्या वाट बघणार आहेत की योगेश कदम त्याच्यामध्ये बोलला तर मी 25,000 एक मत आलं तर निवडणूक लढणार नाही, पण इथे जवळजवळ 8,500 मतांनी मागे राहिलेले योगेश कदम ते त्यांचा निवडणुकीचा शब्द पाळतील का?